वेलकम टू नीता झोन. तर आपण ऑर्चिड पार्क ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर त्याच्याच पुढं या ऑर्चिड पार्क जे आहे ना, काझीरंगा नॅशनल ऑर्चिड पार्क आणि बायोडायव्हर्सिटी पार्क. तर इथं बोटिंगची सुद्धा छान व्यवस्था केली आहे. एक छोटा लेक आहे इथे आणि बोटिंगसुद्धा फ्री आहे. एकदा आपण तिकीट काढलं साधारण इथं मोठ्यांना 200 रुपये, फॉरेनर्स असतील तर 500 रुपये, स्थानिक रहिवासी असतील तर 130 रुपये आणि विद्यार्थ्यांची सहल गेली असेल तर विद्यार्थ्यांना 30 रुपये असे चार्जेस आहेत. वेबसाईटवरती त्यांनी खूप अपडेट्स दिलेले आहेत. अशा शांत पाण्यामध्ये फ्री बोटिंग आहे. खूपच शांतता आणि गर्द झाडे आहेत. मिहीर छान एन्जॉय करतोय. टोपी घातलेला आहे. असे छान मचान्स असे बांधलेले आहेत झाडावरती त्यांनी. त्याच्यावरती सुद्धा चढ उतर करून फोटो सेशन्स केलेले आहेत लोकांनी. तर खूप छान असे एक 2-3 तास ह्या बागेमध्ये घालवायला खूपच सुंदर. कारण उन्हामधून आल्यानंतर पूर्ण झाडांची सावली आहे आणि असे छान छोटे छोटे आपल्याला ॲक्टिव्हिटीज करता येतात. आमची लेक प्रियांका वर पोचून ध्यानस्थ बसलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही छान छान ॲक्टिव्हिटीज छोट्या छोट्या ज्याच्यामध्ये थ्रिल होतं अशा करत आम्ही एन्जॉय केला ऑर्चिड पार्क. या ॲक्टिव्हिटीसोबतच आम्ही वेगवेगळ्या दुकानांना भेटी दिली. हे लोकल राईस जिथं पिकतो ना, ते लोकल काही त्यांचे प्रोडक्ट्स विकायला ठेवलेले आहेत त्यांनी. हातसडीचे तांदूळ आहेत, चहा आहे, खूप छान असं. आणि त्यानंतर लोकल हस्तकलेच्या ज्या वस्तू आहेत त्याही त्यांनी विकत ठेवलेल्या आहेत. बरेच आम्ही घेतल्या. खूप सुंदर अशा हस्तकलेच्या वस्तू आहेत. हे कपड्यांचं तिथलं स्थानिक लोक जे घालतात त्या पद्धतीचे कपडे इथं तेही विकायला ठेवलेले होते. हस्तनिर्मित वस्तू खूपच आणि साड्यासुद्धा सुंदर शाली